कोणत्याही शहराची ओळख ही तिथल्या लोकांनी, त्यांच्या राहणीमान, तिथली संस्कृती यांनी घडत असते. आणि या ओळखीमध्ये अजून एक महत्त्वाचा आयाम असतो, तो म्हणजे तिथली खाद्य संस्कृती. अशाच पद्धतीने चिपळूणबद्दल बोलायचं झालं तर इथली खाद्य संस्कृतीची स्वतःची अशी युनिक ओळख आहे. हॉटेल स्वागत, वैभव हॉटेल, अनंत आईस फॅक्टरी आणि परांजपे हॉटेल यातील काही हॉटेल्स तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्थित आहेत. आणि फास्ट फूडच्या जमान्यातही आपली पारंपरिक खाद्य पद्धती जपत आजही आपली ओळख त्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि अशातलंच एक खास नाव म्हणजे हॉटेल परांजपे. कालच या हॉटेलला तब्बल 86 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आजचा हा खास रिपोर्ट. हॉटेल परांजपे म्हणजे यांची स्वतःची खास ओळख. हॉटेलची ठेवण, वाढण्याची पद्धती आणि पदार्थांची चव जशीच्या तशी जपलेली आहे. अगदी सकाळी 5 वाजल्यापासून येथे चिपळूणकरांचंच काय, पण सकाळी मुंबईला निघणारे चाकरमानी, प्रवासी, चालक गर्दी करून येतात. इथला शेवचिवडा, ज्याची चव अगदी सातासमुद्रापार पोहोचली आहे. मुंबई, पुण्यामध्ये पण या शेवचिवड्याला खास मागणी आहे. या हॉटेलमध्ये साध्या कागदावर कुरकुरीत चिवडा आणि शेव सोबत जाडा भरडा कापलेला कांदा दिला जातो. आणि इथले अस्सल खवय्ये सोबत उसळ पाव आणि मस्तपैकी मिक्सचर बनवून ते चटकावतात. चण्याच्या उसळीची मिसळ, वडा, सकाळी वेळेत गेल्यास कांदे पोहे, शिरा हे असे बेत असतात. या हॉटेलमध्ये पदार्थ, वेटर्स, भांड्यांपासून ते अगदी बैठक व्यवस्थेपर्यंत कशातही आविर्भाव नाही. आहे तो निव्वळ कोकणी, चिपळूणकरी साधेपणाचा थाट. होय, इथल्या साधेपणात देखील एक वेगळाच थाट आहे. नाहीतर अगदी मोक्याच्या जागी उभे असलेलं हे बैठं कौलारू छप्पर असलेलं हॉटेल नव्या रूपात अगदी आधुनिक पद्धतीने करणं हे हॉटेलचे मालक श्रीनिवास परांजपे यांना काही कठीण नाही. पण अशा रूपातही चिपळूणकरांना आणि पर्यटकांना भावणारा आपला साधेपणाच बरा रे गड्या, अशीच काहीशी भावना या हॉटेल मालकांची असावी. 1940मध्ये सुरू झालेल्या परांजपे हॉटेलसोबत कित्येक चिपळूणकरांच्या सुंदर आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. आज काळासोबत शहर झपाट्याने बदललं असलं तरीही परांजपेच्या रूपाने या आठवणींचा कोपरा आपल्या मूळ रूपात कायम राहील, हे मात्र नक्की. परांजपे हॉटेलच्या 86व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व चिपळूणकर आणि सागर परिवारातर्फे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन.